Hello, good evening, everyone. So, the next topic is touching circles. सो आपण पाहिलं आतापर्यंत की एक लाईन ज्यावेळी सर्कलला टच करते त्यावेळी आपण त्याला टँजंट असं म्हणतो आणि त्यावरील थेरम सुद्धा आपण पाहिले. आता ज्यावेळी दोन सर्कल एकमेकांना टच करणार आहेत त्यावेळी काय होणार आहे हे आता आपण पाहणार आहे. तर दोन सर्कल्स जर मी समजा घेतले आणि ते एकमेकांना टच करतील असे जर ठेवले जसं की आता होते तर अशा वेळी एक गोष्ट अजून होते ती म्हणजे त्या दोघांना पण टच करून जाणारी एक लाईन त्या दोघांना पण टच करून जाणारी एक टँजेंट आपल्याला मिळते. कुठून जाणारी? बरोबर त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून जाणारी. राईट, त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून जाणारी अशी टँजेंट आपल्याला मिळते. म्हणजे तो जो पॉइंट आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टचिंग सर्कल, तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट त्या टँजेंटचा सुद्धा असतो. सर्कल कसाही टच होऊ दे, एक्सटर्नली टच होऊ दे अथवा असा इंटरनली टच होऊ दे, ती टँजेंट तिथं असतेच, कारण तिथे एकच पॉइंट आहे. इंटरसेक्टचा जो पॉइंट आहे तो एकच असल्यामुळे तो सर्कल परत त्याला टच होणारा सर्कल आणि तिथं होणारी टँजेंट ही तिन्ही गोष्टी त्याच्यातून पास होणार आहेत. समजते? तर सर्कल्स कशीही टच होऊ देत, एक्सटर्नली ऑर इंटरनली, त्यातून जाणारी एक लाईन म्हणजे ती टँजेंट सुद्धा तिथून पास होणार आहे. समजते? तर ह्या तिघांना मिळून आपण एक डेफिनेशन लिहिलेली आहे किंवा डेफिनेशन सांगतो, तर ती कोणती आहे? if two circles in the same plane intersect with a line in a plane, दोन्ही सर्कल त्या लाईनला इंटरसेक्ट करतायत, ही यातून समजण्याची गोष्ट आहे. बरोबर आहे? हे दोन्हीही सर्कल काय करतात, त्या लाईनला इंटरसेक्ट करतात ऍट अ सेम पॉइंट. हेही सुद्धा महत्वाचं आहे, त्यामुळेच तर ते एकमेकांना सुद्धा टच करतात. इफ टू सर्कल्स इन द सेम प्लेन इंटरसेक्ट विथ अ लाईन in the plane in only one point, हे महत्वाचं आहे, in only one point, they are said to be touching circles. त्यांना काय म्हणतो आपण? टचिंग सर्कल्स असं म्हणतो. या डेफिनेशनचा अर्थ समजला? तर आपण याला कसं मांडलेलं आहे की ह्या जी लाईन आहे, ही जी टँजंट आहे, ही टँजंट ह्या दोघांना सुद्धा आहे ऍट अ सेम पॉइंट. समजा पॉइंट ए असेल तर हा ए पॉइंट आहे तो दोन्ही सर्कल आणि त्या लाईन वरती सुद्धा आहे. बरोबर? याचाच अर्थ ही टँजंट आहे ही दोघांना पण आहे त्या सेम पॉइंट मधून. असं ज्यावेळी असेल त्यावेळी आपण त्यांना काय म्हणतो? टचिंग सर्कल्स असं म्हणतो. आणि त्या पॉइंटला आपण म्हणतो the point common to the circle and the line the point common to the circle and line is called, their common point of contact is called their common
पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, त्या पॉइंटला आपण काय म्हणतो, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, जो की कॉमन आहे म्हणून कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे. तर ही झाली डेफिनेशन. पण डेफिनेशन पेक्षा आपल्याला समजणं गरजेचं आहे की नेमकं काय होतंय. समजतंय काय होतंय, तर दोन सर्कल्स एका लाईनला टच होत आहेत ऍट अ सेम पॉइंट, त्यामुळे ते दोन्ही सर्कल एकमेकांना सुद्धा टच करत आहेत. तर आता विषय येतोय की ते सर्कल्स कशा कशा प्रकारे टच करू शकतात. तर फर्स्टली दे कॅन टच एक्सटर्नली. जर ते एक्सटर्नली टच करत असतील तर ते कसे दिसतील, सर्कल्स टचिंग एक्सटर्नली जर असतील तर काय होतंय, जसं की आता आपण दाखवू शकतो की एक्सटर्नल टच होण्यासाठी दुसरा जो सर्कल आहे तो सर्कल बाहेर असणार आहे. सर्कल कुठं असणार आहे, बाहेर असणार आहे, जसं की असा. ठीक आहे. आणि सिंपली त्याच्यातून एक टँजंट सुद्धा जाणार आहे. त्याला म्हणतो आपण सर्कल्स टचिंग एक्सटर्नली. सर्कल्स टचिंग एक्सटर्नली. तर इथे काय होतंय, जर सर्कल एक्सटर्नली टच होत असतील तर यांना प्रॉपर्टी अशी मिळते की त्या दोन रेडियस मधलं जे डिस्टन्स आहे, दोन रेडियस मधलं डिस्टन्स बघा, दोन रेडियस मधलं डिस्टन्स काय येणार आहे, तर त्या दोन रेडियसच्या बेरजे एवढे येणार आहे. त्या दोन रेडियसचं डिस्टन्स त्या दोन रेडियसच्या बेरजे एवढे येणार आहे. म्हणजे ह्याची समजा रेडियस R1 असेल आणि याची रेडियस समजा R2 असेल, तर टोटल डिस्टन्स बिटवीन द रेडाय, डिस्टन्स बिटवीन द रेडाय, समजा याचं डिस्टन्स याचा सेंटर ए असेल, याचा बी असेल आणि हा पॉइंट सी असेल, तर यांच्यातलं डिस्टन्स जे येणार आहे ते काय येणार आहे, R1 प्लस R2, म्हणजे रेडियस ऑफ वन सर्कल प्लस रेडियस ऑफ सेकंड सर्कल असं येणार आहे. ठीक आहे. फॉर सर्कल्स टचिंग एक्सटर्नली काय होतं, the distance between their centers हे काय असणार आहे, इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेडाय, इज इक्वल टू सम ऑफ देअर रेडाय. ओके, म्हणजेच काय, डिस्टन्स काय आहे, तर ए बी आहे, दोन सेंटर मधील डिस्टन्स ए बी आहे, ते आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो, AC प्लस ए बी, सॉरी BC, AC प्लस BC, म्हणजेच कसं, तर R1 प्लस R2 हे होतंय ज्यावेळी एक्सटर्नली सर्कल टच होतात त्यावेळी असं होतंय. ठीक आहे. आणि जर सर्कल्स इंटरनली टच होत असतील तर काय होतंय, सेकंड, सर्कल्स टचिंग इंटरनली असेल तर काय होतंय, जसं की असं इथं आपण दाखवू शकतो, एक सर्कल आहे आणि त्याला दुसरं सर्कल असं आतमध्ये टच होते अशा पद्धतीनं. तर यांच्या रेडियस मधलं डिस्टन्स म्हणजे काय, ह्याचा रेडियस समजा इथं असेल मोठ्याचा आणि छोट्याचा सेंटर, मोठ्याचा सेंटर इथं असेल कुठेतरी किंवा इथे असेल आणि छोट्याचा इथं असणार सेंटर, म्हणजे ए हा पॉइंट असेल, हा बी असेल, तर ए बीतलं जे डिस्टन्स असणार आहे यावेळी जे ए बीतलं हे डिस्टन्स असणार आहे ते कसं असणार आहे, तर हे आपल्याला समजू शकतं, रेडाय ऑफ बिगर सर्कल, मोठ्या सर्कलची जी रेडियस असणार आहे, मोठ्या सर्कलची रेडियस कुठं असणार आहे, इथं असणार आहे. बघा समजतंय का कसं होतंय, बघा मोठ्या सर्कलची रेडियस अशी येणार आहे, मोठ्या सर्कलची रेडियस अशी येणार आहे. त्यातून आपण छोट्या सर्कलची रेडियस वजा केली, मोठ्या सर्कलच्या रेडियस मधून आपण छोट्या सर्कलची रेडियस वजा केली तर आपल्याला ए बी हे डिस्टन्स मिळणार आहे.
ठीक आहे. फॉर सर्कल्स टचिंग इंटरनली the distance between their radii is equal to difference of their radii. Difference of their radii म्हणजे मोठ्या रेडियस मधून छोटी रेडियस वजा करायची. म्हणजे ए बी आपल्याला कसा मिळणार आहे, तर मोठ्या सर्कलची रेडियस काय आहे AC, त्यातून आपण छोट्या सर्कलची रेडियस म्हणजे BC वजा करणार आहे. समजा ती R1 असेल तर R2 तून वजा करणार आहे. इथे कंसात मी लिहितो R1 इज ग्रेटर दॅन R2. हे गरजेचं आहे की जे मोठे आहेत त्याच्यातूनच छोटी वजा करावी लागणार आहे की नाही, कारण मोठ्याच्या आतमध्ये तो सर्कल असल्यामुळे मोठ्या सर्कलच्या रेडियस मधून हा छोट्या सर्कलची रेडियस वजा केली की आपल्याला त्यांच्या दोघांचे डिस्टन्स ऑटोमॅटिक मिळून जाईल. समजते. जसं एक्सटर्नली असल्यानंतर काय होतंय, इथे एक आपला टँजंट दाखवता येईल. जर मोठ्या बाहेर सर्कल असेल, एक्सटर्नल टच होत असेल तर काय होतंय की त्यांची बेरीज करावी लागते आपल्याला. त्यांच्या दोघांचे डिस्टन्स मिळवण्यासाठी, सेंटर मधले डिस्टन्स मिळवण्यासाठी त्या रेडियसचं बेरीज करावं लागते दोघांच्या पण. इथं मात्र सबस्ट्रॅक्शन करावी लागते. प्रोव्हाइडेड आपण सांगितलेलं आहे R1 मायनस R2 कधी, ज्यावेळी R1 मोठा आहे त्यावेळी मोठ्यातून छोटं वजा करायची आहे. तर ही प्राथमिक इन्फॉर्मेशन आपल्याला टचिंगच्या सर्कल बद्दल ही मिळते. ही इन्फॉर्मेशन आपल्याला भरपूर वेळा वापरायची सुद्धा आहे. ओके. आपल्याला कधी कधी असं विचारलेले असतात प्रश्न की जर असं असेल, एक्सटर्नल टच असतील तर आपल्याला डिस्टन्स बिटवीन सेंटर काढायचा आहे, तुम्ही काय कराल, तर तुम्ही रेडियस दिलेला असतात तर रेडियस तुम्हाला ऍड करावे लागतील का सबस्ट्रॅक्ट करावे लागतील, हे ते त्या सर्कल एक्सटर्नली आहेत का इंटरनली टच आहेत याच्यावर ठरेल. ओके. हे बेसिक इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये काय कोणाला शंका, तर इथपर्यंत आपल्याला कळालेलं आहे की हा ठीक आहे, आता टच सर्कल टच करतायत, एक्सटर्नली करतील किंवा इंटरनली करतील, आपल्याला डिस्टन्स बिटवीन सेंटर सुद्धा समजलेला आहे. तर याच्यावरचा एक थेरम आहे, थेरम ऑन टचिंग सर्कल्स. थेरम ऑन टचिंग सर्कल. तो थेरम काय सांगतोय आपल्याला, तो आता आपल्याला बघायचा आहे. तर तो थेरम आहे, थेरमचं नाव आहे थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. तर थेरमचं स्टेटमेंट बघूया. इफ टू सर्कल्स टच इच अदर their point of contact lies on the line joining their center. Lies on the line joining their center. म्हणजे काय म्हणायचंय त्यांना, तर सर्कल्स कसेही टच होऊ देत, सर्कल्स कसेही टच होऊ देत, इंटरनली होऊ देत अथवा एक्सटर्नली होऊ देत, त्यांच्या रेडियसला जर आपण जॉईन केलं, बघा एक्सटर्नल टच होतं असं असेल, जर आपण त्यांना त्यांच्या रेडियसना जर आपण जॉईन केलं तर आपल्याला रेडियस आपल्याला पॉइंट घेऊया पहिल्यांदा.
इथे राहिले टचिंग लिहायचं, राईट. सर्कल्स टचिंग. तर आपण जर यांचे सेंटर जॉईन केले तर तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो येतोय तो त्या लाईन वरती येतोय. हे एवढा सोपा साधा थेरम आहे, काही विशेष नाही आहे याच्यामध्ये. ए हा असेल समजा, हा बी असेल, तर इथून जाणारा, आपण टँजंट पण काढूया लागले, टँजंटचं आता काही काम नाही आहे पण असू दे. तर तो जो पॉइंट आहे पॉइंट सी, तो कुठे येतोय, ए आणि बी या लाईन वरती येतो, एवढं सांगायचं. म्हणजे इथं 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 कुठं नाही आहे तो पॉइंट सी त्या लाईन वरती. त्या पॉइंट सी कुठं आहे, तर त्या ए बी वरती आहे. म्हणजे आपल्याला हे प्रूव्ह करायचंय की ए डॅश सी डॅश बी, हे एवढं सोपं साधं प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. किंवा आपण दुसरी पॉसिबिलिटी जी घेऊ शकतो. कोणती पॉसिबिलिटी आहे दुसरी, तर सर्कल इंटरनली टच होऊ शकतं. त्यावेळी सुद्धा असं होऊ शकतं की त्यांच्या रेडियसला जोडणारी जी लाईन आहे ती फक्त यावेळी आपल्याला काय करावी लागेल, एक्सटेंड करावी लागेल. जर ती आपण लाईन एक्सटेंड केली, ती जर लाईन आपण एक्सटेंड केली तर आपल्याला समजेल की ती लाईन सुद्धा कुठून जाते, तर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून जाते. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये ह्या दोन्ही केसमध्ये सेमच घडते. ए हा बी आणि हा सी. तर इथं सुद्धा तसंच होतंय, फक्त इथं काय होतंय, ए डॅश बी डॅश सी होतंय आणि इथं ए डॅश सी डॅश बी होते. इथं सी मध्ये येतोय आणि इथं सी बाजूला येतोय, राईट हँड साइडला येतोय. ठीक आहे, एवढाच इथं फरक होतोय. समजते. आता हे प्रूव्ह करायचं आपल्याला. तर टू प्रूव्ह पॉइंट सी लाइज ऑन द लाइन ए बी, तो पॉइंट सी जो आहे लाइज ऑन द लाइन ए बी वरती आहे. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे की एक आपण कॉमन टँजंट काढलेली आहे. आपल्याला ही एल जी आहे ही दोन्ही केसमध्ये एकच बोलणार आहे आपण, दोन्ही केसमध्ये ते लागू होणार आहे. आपण जे बोलतोय ते दोन्ही केसमध्ये लागू होते, आयदर एक्सटर्नली टच होऊ दे अथवा इंटरनली टच होऊ दे, हे दोन्ही केसमध्ये हे लागू होणारच आहे. की ही जी लाईन एल आहे ती आता काय आहे, ती काय आहे, तर ती टँजंट पण आहे आणि त्या दोन रेडियसना जोडणाऱ्या लाईनला पण ती कट करून जाते, राईट. आपल्याला काय टचिंग सर्कलची डेफिनेशन सांगितलेली आहे. टचिंग सर्कलची डेफिनेशन अशी आहे की त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून ती लाईन एल जी आहे ही दोघांना सुद्धा टँजंट आहे. लाईन एल जी आहे ही दोघांना टँजंट आहे ऍट पॉइंट सी. त्याच्यामुळे ही टँजंट असेल तर दोघांना सुद्धा टँजंट थेरम लागू करेल, दोघांना सुद्धा टँजंट थेरम लागू करेल. म्हणजेच ही लाईन एल ह्या एसी ला परपेंडिक्युलर असेल तशीच ह्या बीसी ला सुद्धा परपेंडिक्युलर असेल. इथं सुद्धा तसंच होणार आहे. तर इथं सुद्धा ती परपेंडिक्युलर दोघांना सुद्धा असणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय होतंय, इथं माझे कोण तयार होते 90 अंशाचे, या बाजूने सुद्धा आणि या बाजूने सुद्धा, दोन्ही बाजूने जर परपेंडिक्युलर कोण तयार होत असतील तर तिथं 180 चा कोण तयार होणार आहे. आणि 180 चा कोण तयार होत असतील तर ते अपोजिट रे असणार आहेत, राईट. म्हणजेच ती लाईन असणार आहे. 180 चा कोण कधी तयार होत असतो, एका ठिकाणी जर 180 चा कोण तयार झाला याचाच अर्थ ती काय आहे, एक लाईन आहे. आणि म्हणून ते ए सी बी हे काय होतील, एका पॉइंट मध्ये होतील. किती सोपं आहे बघा. फक्त आपल्याला एवढं सांगायचं आहे याच्यामध्ये की तिथं ह्या दोघांकडून सुद्धा हा 90 अंशाचा कोन झालेला आहे, परपेंडिक्युलर झालेला आहे. त्याच्यामुळे आपण सांगू शकतो की तिथं एक स्ट्रेट लाईन असणार आहे. आणि ती स्ट्रेट लाईन कोणती असणार आहे, तर ए डॅश सी डॅश बी असणार आहे. बरोबर आहे. तर हेच फक्त आपल्याला लिहून सांगायचं आहे. खूपच सोपं प्रूफ आहे हे. तर सुरुवातीला आपण सांगायचं की ती लाईन एल जी आहे ती काय आहे, कॉमन टँजंट आहे. लाईन एल इज लेट line L is
common tangent of two circles at point C. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की मी तिथं टँजंट थिअरम वापरू शकतो, म्हणजे लाईन यल जी आहे, स्मॉल यल आहे, लाईन यल जी आहे ती काय असेल, परपेंडिक्युलर असेल एसी ला, बरोबर आहे. सेगमेंट एसी जो आहे त्याला परपेंडिक्युलर असेलच, त्याचबरोबर ती लाईन यल परपेंडिक्युलर असेल सेगमेंट बीसी ला, म्हणजे दोन्ही रेडियस कडून येणारे सेगमेंट हे काय असतील, परपेंडिक्युलर असतील, बिकॉज ऑफ आवर टँजंट थेरम. आता इथं टँजंट थेरम आपण वापरू शकलो कारण आपण ऑलरेडी टँजंट थेरम प्रूव्ह केलेला आहे. त्याच्यामुळे इथं आपण टँजंट थेरमने काय सांगतोय, फक्त इथं 90 अंशाचे कोन तयार होत आहेत. आता जर 90 अंशाचे कोन तयार होत असतील तर आपल्याला माहिती आहे तिथं काय होतंय, एक 180 डिग्रीचा अँगल तयार होतोय, आणि त्याच्यामुळे हे काय होतात, तर आपण सुरुवातीला लिहूया की सेगमेंट AC and segment BC are perpendicular to line L. दोघं पण काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत at point C. दोघं पण काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत at point C. सो आपण म्हणू शकतो हेन्स, तर लाईन हेन्स the points A, C, B are, सुरुवातीला त्याच्या अगोदर काय लिहूया आपण की तिथं 180 डिग्रीचा कोन होते, तर इथं स्ट्रेट अँगल तयार होते. हेन्स द अँगल मेड ॲट पॉइंट C is a straight angle. तिथे काय होते, स्ट्रेट अँगल तयार होतोय. आणि मग म्हणून सांगू शकतो की पॉइंट सी ए बी, पॉइंट सी ए बी आर कोलिनियर, म्हणून म्हणायचं हेन्स पॉइंट सी लाईज ऑन द लाईन ए बी. ते कुठं लाय करतायत, तर ए बी वरती लाय करतो तो पॉइंट सी. इथं फक्त बेसिकली आपल्याला एवढंच सांगायचं होतं की ते तिन्ही पॉइंट एकाच लाईन वरती आहे. ते आपण कसं सांगितलं, तिथं एक स्ट्रेट अँगल तयार होतोय. सीच्या ठिकाणी जर इकडून पण 90 आणि इकडून पण 90 होत असेल, ह्याचाच अर्थ तिथे एक स्ट्रेट अँगल तयार होतोय. स्ट्रेट अँगल कधी तयार होत असतो, ज्यावेळी स्ट्रेट लाईन असते, म्हणजेच ती एका लाईन वरती आहेत तिन्ही पॉइंट. दोन्ही केसमध्ये तसंच होतंय, म्हणून हा थेरम आपण सांगतोय की हा थेरम काय आहे, तर प्रूव्ह झालेला आहे. खूप सोपा साधा थेरम आहे, याच्यामध्ये फक्त एक टँजंट थेरम वापरून आपण प्रूव्ह केलेला आहे, त्याच्यामुळे याच्यात काय अवघड असं काही नाही. ओके, तर रिमेंबर दिस मध्ये खाली सांगितलेलं आहे आपण काय काय शिकलो. तर द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टचिंग सर्कल्स लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर, हे तर आपल्याला समजलं सुरुवातीला. आणि जर एक्सटर्नली टच होत असतील तर त्यांची ऍडिशन करायची आहे, आणि जर इंटरनली टच करत असतील तर त्यांची सबट्रॅक्शन करायची आहे. हे खूप महत्वाचे आहेत, हे आपल्याला पाठ करायला पाहिजे. ह्याच्यावर आधारित प्रश्न असणार आहेत. खूपच सोपे सोपे प्रश्न याच्यावर आधारित आहेत. बिफोर गोइंग इन टू द मेन टॉपिक आर्क ऑफ द सर्कल, प्रॅक्टिस सेट 3.2 आपल्याला सोडवायचा आहे. याच्यावरचाच बेस आहे, बघूया आपल्याला कसं सोडवायचं आहे. So, practice set 3.2.
फर्स्ट एक्झाम्पल कॉपी करून घेतो इकडे, म्हणजे दोन्ही होतील गोष्टी. काय म्हणलेलं आहे, सर्कल्स हॅव्हिंग रेडाय 3.5 and 4.8 टच इच अदर इंटरनली. ह्या शब्दाला महत्व आहे. इंटरनली टच होते म्हटल्यानंतर त्यांचं डिस्टन्स काय असणार आहे, त्यांच्यातली वजाबाकी असणार आहे. वजाबाकी करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर मोठ्या रेडियस मधून खालची रेडियस वजा केली पाहिजे. हे इथं समजणं गरजेचं आहे. उलट वजा करायचं नाही. उलट वजा केल्यानंतर निगेटिव्ह मध्ये आन्सर येईल, ते चालणार नाही. तर आता इथे सर्कल काय आपल्याला दिलेलं नाही, तर आपण सर्कल ड्रॉ करायचे. अशा वेळी ज्यावेळी डायग्राम नसते त्यावेळी असं म्हणायचं नाही की अरे डायग्राम दिली नाही मी का ड्रॉ करू. तर इंटरनली आहेत म्हटल्यानंतर इंटरनली सर्कल ड्रॉ करायचे. त्याच्यामध्ये त्याचे रेडियस घ्यायचे आहेत. रेडियस आता मी हाताने ड्रॉ करतो. तर ही अशी रेडियस असेल. समजा ए एकाचा रेडियस आहे, सेंटर आहे, बी दुसऱ्याचा सेंटर आहे आणि सी त्यांचा पॉइंट आहे. तर ते लिहितो मी, लेट सर्कल्स with center A and B touch internally at point C. ऍट पॉइंट सी ला काय होतात, ते टच होतात. मग आपल्याला माहिती आहे, त्यांचे हे पण दिलेले आहेत. समजा म्हणायचं मग जी मोठी आहे ती म्हणायची, मोठी काय आहे, एसी आहे, राईट. म्हणजे एसी इज इक्वल टू 4.8. त्यानंतर ए बी बीसी इज इक्वल टू, दुसरी रेडियस आहे ती, बीसी इज इक्वल टू 3.5. हेन्स मी लिहू शकतो डिस्टन्स बिटवीन रेड आहे काय आहे, सेगमेंट ए बी, बरोबर, सेगमेंट ए बी. हेन्स सेगमेंट ए बी जो आहे तो कसा फाइंड करायचा आहे, मोठ्या सेगमेंट पासून. मोठा सेगमेंट कोणता आहे, एसी. ठीक आहे, म्हणजे असं लिहूया, सेगमेंट लिहायचं नाही आता, फक्त ए बी इज इक्वल टू कसा असणार आहे, एसी मायनस बीसी असणार आहे. रिझन याचं काय लिहायचं आहे, तर थेरम ऑफ टचिंग सर्कल्स theorem of touching circles AB is equal to AC किती आहे 4.8 minus 3.5 AB is equal to 1.3 सेंटीमीटर. शेवटी मग आधीने सांगितलं तसं लिहायचं, द डिस्टन्स बिटवीन द रेड आय इज 1.3 सेंटीमीटर. खूप सोपा आहे. तर फक्त महत्वाचं असं आहे की हा थेरम सांगणं गरजेचं आहे, थेरम ऑफ टचिंग सर्कल. त्याच्यानुसारच तर ते एका लाईन मध्ये आहेत ना, नाहीतर आपण हे लिहू शकणार नाही. एका लाईन मध्ये कधी असणार आहे, ते थेरम ऑफ टचिंग सर्कल मुळे असणार आहेत. एक्झाम्पल नंबर 2. Two circles of radii 5.5 and 4.2 touch each other externally. आता एक्सटर्नली सांगितलं, तसंच फक्त एक्सटर्नली सांगितलंय. मग परत एकदा, लेट सर्कल्स with center P and Q touch externally
ऍट पॉइंट आर. मग ते आपण डायग्राम काढूया. आपल्याला माहिती आहे ना, हेन्स आता इथं काही म्हणलं तर चालतंय, कोणताही सेगमेंट मोठा छोटा इथं बघायची गरज नाही. एक्सटर्नली मध्ये तुम्ही काय म्हणताय, सेगमेंट पी आर तरी सुद्धा मोठा जो आहे तो आपल्याला दिसतोय, म्हणून आपण पी आर जो आहे तो 5.5 अँड सेगमेंट क्यू आर जो आहे तो 4.2. ठीक आहे. हेन्स डिस्टन्स बिटवीन रेड आय काय असणार आहे सिस्टम बिटवीन रेड आय, तर P इज इक्वल टू पी क्यू. मग ते काय आहे, पी क्यू इज इक्वल टू पी आर प्लस क्यू आर. थेरम ऑन टचिंग सर्कल्स. मग पी क्यू किती होईल, तर त्यांची बेरीज 5.5 प्लस 4.2. पी क्यू इज इक्वल टू 9.7 सेंटीमीटर. Hence, the distance between is 9.7 सेंटीमीटर. ओके, समजते. सोपे सोपे उदाहरण आहेत. अजून एक सूचना अशी आहे की नेक्स्ट लेक्चर आपलं लगेचच होणार आहे का हे एकदा मी कन्फर्म करतो.